नमस्कार, मी मोनिकाज किचनमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत कढी आणि भजीची रेसिपी पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। कढी सोबत खाण्यासाठी खूप जण बेसन पिठाचे गोल भजी करतात, पण इथे आज मी कढी सोबत खाण्यासाठी कांदा भजी केलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी कढी आणि भजींसाठी लागणारं वाटण मिक्सरला वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ॲड करून घेऊया। त्यानंतर इथे मी 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरे ॲड करून आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। अशा प्रकारे मिक्सरला वाटण बारीक करून घेतलेलं आहे। बारीक केलेलं वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे मी 6 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांद्याची गोल भजी करणार आहे इथे म्हणून मी बारीक कांदा चिरून घेतला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा उभा देखील चिरून घेऊ शकता। आता बारीक चिरून घेतलेला कांदा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली मिरची ॲड करून घेऊया। कांद्यामध्ये मी वाटलेली 1 चमचा मिरची ॲड केलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून अर्धा चमचा ओवा मॅश करून टाकायचा आहे। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून अर्धा चमचा हळद ॲड करून घेऊया। आता अर्धा चमचा मिरची पावडर ॲड करून हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जराही पाण्याचा यूज न करता मी मिक्स करून घेतलेला आहे। आता या मिक्स केलेल्या मिश्रणावरती 10 मिनिटं झाकण ठेवूया। 10 मिनिटांमध्ये या मिश्रणाला पाणी सुटेल। कढी करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताकाच्या ऐवजी दह्याचा देखील वापर करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ ॲड करून त्यामध्ये 2 पळी ताक टाकायचं आहे। आता 1 चमचा बेसन पीठ आणि 2 पळी ताक मिक्सरला बारीक करून घेऊया। आता बारीक केलेलं बेसन पीठ आणि ताक या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ताकामध्ये अशा प्रकारे 1 चमचा बेसन पीठ ॲड करून बारीक केल्यामुळे कढीची थिकनेस छान होते। कढी जास्त पातळ होत नाही। आता पॅनमध्ये 4 चमचे तेल ॲड करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी फ्राय झाल्यानंतरून यामध्ये 1 चमचा बारीक केलेली मिरी ॲड करायची आहे। काळी मिरी हलकीशी फ्राय झाल्यानंतरून यामध्ये धुवून घेतलेला कढीपत्ता टाकायचा आहे। नंतर 1 चमचा इथे हिंगाचा यूज केलेला आहे। हिंग फ्राय झाल्यानंतरून यामध्ये 1 चमचा बारीक केलेली मिरची ॲड केलेली आहे। आता हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। नंतर अर्धा चमचा हळद ॲड करून सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून बेसन पीठ मिक्स केलेलं ताक ॲड करायचं आहे। आता कढीला उकळी येईपर्यंत गॅसचा हाय फ्लेम ठेवायचा आहे। नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे। कढीला उकळी येईपर्यंत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता गॅसचा लो फ्लेम करून यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी ॲड करायची आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून सर्व मिक्स करून घेऊया। आता कढीमध्ये कोथिंबीर आणि कसुरी मेथी मिक्स करून झाल्यानंतरून गॅसचा हाय फ्लेम करून उकळी आल्यानंतरून गॅस बंद करायचा आहे। आता तयार झालेल्या कढीवर झाकण ठेवून भजी तयार करायला घेऊया। इथे जे आधी भजीसाठी मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं त्याला पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये 4 चमचे बेसन पीठ ॲड करून अर्धा चमचा सोडा ॲड करून हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। आता गॅसचा हाय फ्लेम करून कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतरून गॅस स्लो फ्लेमवर करायचा आहे। आता तयार केलेल्या मिश्रणाची भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत। तेलामध्ये भजी सोडल्यानंतरून सर्व बाजूनी छान फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसचा मीडियम फ्लेम ठेवून सर्व भजी फ्राय करून घेऊया। तुम्ही जर कढीसोबत गोल भजी करत असाल तर एकदा अशा प्रकारे कांद्याची भजी करून पहा, कढीसोबत छान लागतात। आता हे भजी सर्व बाजूंनी कुरकुरीत फ्राय झाल्यानंतरून हे भजी काढून घेऊयात। त्यानंतरून राहिलेली भजी देखील फ्राय करून घ्यायची आहेत। आता भजी फ्राय झाल्यानंतरून आपण कढी आणि भजी सर्व करायला घेऊया। अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आणि झटपट तयार होणारी कढी आणि भजींची रेसिपी तयार झालेली आहे। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत तर या उन्हाळ्यामध्ये ही ताकाची कढी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। कढी तयार करताना यामध्ये तुम्ही थोडासा गूळ देखील ॲड करू शकता। कढीमध्ये गूळ टाकल्यामुळे कढीची चव आंबट आणि गोड छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा।